धनगर जमातीचा समावेश एसटी जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला ऑलरेडी आहे। बाबासाहेबांनी जे अमृतरूपी आरक्षण धनगरांना दिलंय पण इथल्या व्यवस्थेनं ते कैद करून ठेवलं। या आरक्षणाला, आरक्षण रूपी अमृताला मुक्त करण्याचा लढा जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून याच अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवरून 17 सप्टेंबरला आम्ही सुरू केला होता। या लढ्याचा अंतिम पडाव मुंबईच्या आझाद मैदानात उद्या जाऊन या आरक्षण रूपी अमृताची मुक्तता करायची आहे। उद्या आटकेपार झेंडे फडकवणारे होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे। ही जयंती आतापर्यंतची या देशातील सर्वात मोठी ऐतिहासिक जयंती आझाद मैदानामध्ये साजरी करायची आणि धनगरांच्या घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा अधिक मजबूत करायचा म्हणून आज जालन्याच्या या क्रांतीच्या भूमीतून आम्ही निघालोय। आमची सरकारला विनंती आपल्या माध्यमातून, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लाखो बांधवांना सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर आपला प्रश्न सोडवतो। सध्याचे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा सोलापूरला लाखो धनगर बांधवांना सांगितलं होतं आम्ही आलो की सत्तेत तुमचं आरक्षण सोडवतो। या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बारामतीच्या भूमीमध्ये लाखो लोकांसमोर सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ। आज ती वेळ आलेली आहे। सरकारला आमची सांगणं आहे, काल सुद्धा परवा आमची मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर बैठक झाली, सविस्तर चर्चा झाली। तिथं सुद्धा आम्ही सांगितलं की फडणवीस साहेब आता आपल्याला हे आरक्षणाची अंमलबजावणी करून आमचा घटनादत्त अधिकार आम्हाला बहाल केल्याशिवाय, तुमचा शब्द पाळल्याशिवाय दुसरा पर्याय नाही।